आजच्या चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो अनेकांसाठी खरंच चिंतेचा विषय बनला आहे, वंध्यत्व. आणि याकडे आयुर्वेद कशा प्रकारे पाहते, यातील काही पैलू आपण उलगडणार आहोत. नमस्कार. हो, निश्चितच. हा विषय खरंच गांभीर्याने घेण्यासारखा आहे. हो ना? कारण बदललेली जीवनशैली आणि इतर अनेक घटकांमुळे वंध्यत्वाची समस्या वाढताना दिसते आहे सध्या. अगदी. आपल्यासमोर जी माहिती आहे ती वंध्यत्व, आयुर्वेदीय कारणे आणि उपचार यावर आधारित आहे. तर आज आपलं उद्दिष्ट आहे की या माहितीच्या आधारावर आयुर्वेदाचा वंध्यत्वाकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन काय आहे, त्याची कारणे मीमांसा काय, उपचार पद्धती कशा आहेत, याचा थोडा सखोल विचार करूया. नक्कीच. आयुर्वेदाची विचार करण्याची पद्धती बऱ्याचदा आधुनिक वैद्यशास्त्रापेक्षा वेगळी असते, हो ना? आणि अधिक समग्र असते. त्यामुळे ती समजून घेणं नक्कीच फायद्याचे ठरू शकते. जसं आपण पाहतोय, वंध्यत्वाचं प्रमाण खरंच वाढत आहे. त्यामुळे आयुर्वेद या समस्येला कसा हाताळतं हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. सुरुवात आपण आयुर्वेदानुसार वंध्यत्वाची व्याख्या काय आहे, इथून करूया का? हो, चालेल. तर बघा, आयुर्वेदानुसार जेव्हा योग्य वयातील निरोगी जोडप्यामध्ये म्हणजे नियमित शारीरिक संबंध आहेत आणि तरीही साधारण 1 वर्षाच्या कालावधीत गर्भधारणा होत नाहीये, तेव्हा त्या स्थितीला वंध्यत्व असं म्हटलं जातं. ही व्याख्या बऱ्याच अंशी आधुनिक वैद्यशास्त्रासारखीच आहे तशी. ओके, ठीक आहे. तर मग आयुर्वेदाच्या चष्म्यातून या वंध्यत्वाची कारणं काय असू शकतात? जरा यावर बोलूया. स्त्रियांमधील प्रमुख कारणं कोणती मानली जातात? हो, स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं तर आयुर्वेद आर्तव दोषाला खूप महत्त्व देतं. आर्तव दोष? हो, आर्तव म्हणजे मासिक पाळी आणि तिच्याशी संबंधित सगळी प्रक्रिया. यातील दोष म्हणजे काय, तर पाळी अनियमित असणं किंवा रक्तस्राव खूप कमी होणं किंवा खूप जास्त होणं, कधीकधी वेदनादायक असणं. पण गंमत म्हणजे हे केवळ एक लक्षण नाहीये. आयुर्वेद याला स्त्रीच्या शरीरातील आर्तव धातू आणि एकूणच दोषांचं जे संतुलन आहे, वात, पित्त, कफ, त्यात बिघाड झाल्याचं लक्षण मानतं. अच्छा, म्हणजे पाळीतील अनियमितता ही फक्त तिथल्या तिथे नाही, तर एका मोठ्या शारीरिक असंतुलनाची निदर्शक असू शकते. बरोबर. आणखी काय कारणं सांगितली आहेत स्त्रियांमध्ये? याशिवाय योनी विकार म्हणजे योनी मार्गातील काही दोष, जसं की इन्फेक्शन वगैरे. हो, हा आयुर्वेदाचा एक खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. मन आणि शरीर हे वेगळे नाहीत, ते अविभाज्य आहेत. तीव्र किंवा अगदी दीर्घकाळ चालणारी चिंता असेल, भीती असेल, खूप जास्त स्ट्रेस, मानसिक ताण, याचा थेट परिणाम स्त्रीच्या हॉर्मोन्सवर होतो आणि पर्यायाने तिच्या प्रजनन संस्थेच्या कार्यावरही होतो. हा ताण वात दोषाला वाढवू शकतो असं आयुर्वेद मानतं आणि त्यामुळे मग प्रजनन प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. हे खरंच लक्षणीय आहे, कारण आपलं लक्ष अनेकदा फक्त शारीरिक तपासण्यांवरच असतं. अच्छा, आता पुरुषांमधील कारणांबद्दल काय माहिती आहे? पुरुषांमध्ये मुख्य कारण शुक्रदोष मानलं जातं. शुक्र म्हणजे पुरुषांचा प्रजनन धातू. यातील दोष म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असणं, म्हणजे आपण त्याला अल्पशुक्रता म्हणू शकतो. त्यांची गुणवत्ता कमी असणं, ज्याला शुक्रदुष्टी म्हणतात, किंवा त्यांची गती योग्य नसणं. पण इथेही आयुर्वेद फक्त शुक्राणूंच्या संख्येपुरता विचार नाही करत, तर एकूण शुक्रधातूची गुणवत्ता कशी आहे हे पाहिलं जातं. म्हणजे शुक्राणूंची गुणवत्ता ही फक्त स्थानिक अवयवांवर अवलंबून नाही, असं म्हणायचंय का? अगदी बरोबर. शुक्रधातूची जी क्वालिटी आहे ती व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर अवलंबून आहे. त्याची पचनशक्ती कशी आहे, इतर धातूंचं पोषण कसं होतंय, या सगळ्यावर. याशिवाय नपुसकत्व, शारीरिक दुर्बलता आणि व्यसनं. हो, व्यसनं तर असतीलच. हो, जसं की अतिमद्यपान किंवा तंबाखू सेवन यांचाही शुक्रधातूवर आणि प्रजनन क्षमतेवर खूप वाईट परिणाम होतो. आणि स्त्रियांप्रमाणेच पुरुषांमध्येही मानसिक ताण शुक्राणू निर्मिती आणि त्याच्या गुणवत्तेमध्ये अडथळा आणू शकतो. म्हणजे मानसिक स्वास्थ्य दोघांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. ही झाली वेगवेगळी कारणं. पण अशी काही कारणं आहेत जी दोघांनाही लागू पडतात, म्हणजे कॉमन फॅक्टर्स. हो, नक्कीच आहेत. आणि इथे आयुर्वेदाचा जो समग्र दृष्टिकोन आहे ना, तो अधिक स्पष्ट होतो. अयोग्य आहार-विहार हे एक प्रमुख सामायिक कारण आहे. आहार-विहार म्हणजे काय नेमका? यात फक्त आपण काय खातो हे नाहीये, तर कसं खातो, कधी खातो, काय टाळायला हवं, हे सगळं येतं. उदाहरणार्थ विरुद्ध अन्नसेवन, म्हणजे जसं दूध आणि फळं एकत्र खाणं, जे आयुर्वेद टाळायला सांगतं, किंवा पचावयास जड अन्न, अनियमित जेवण, रात्रीचं जागरण, व्यायामाचा अभाव किंवा अगदी अतिव्यायामसुद्धा,
या सवयी शरीरातील दोषांचं संतुलन बिघडवतात. आणि जीवनशैलीचा पण उल्लेख आहे. हो, त्यालाच आपण दुष्ट जीवनशैली म्हणू शकतो. यात शारीरिक आणि मानसिक ताण आलाच. अपुरी झोप, नैसर्गिक वेगांना अडवणं म्हणजे मलमूत्र विसर्जनाच्या भावना दाबून ठेवणं, या सगळ्याचा समावेश होतो. पण या पलीकडे जाऊन आयुर्वेद एक खूप मूलभूत गोष्ट सांगतं, जी वंध्यत्वाच्या मुळाशी असू शकते. ती म्हणजे सप्तधातूंचं पोषण आणि त्रिदोषांचं संतुलन. सप्तधातू आणि त्रिदोष हे नेमकं कसं संबंधित आहे वंध्यत्वाशी? जरा विस्ताराने सांगाल? हो, जरूर. आयुर्वेदानुसार आपलं शरीर हे 7 धातूंनी बनलेलं आहे. रस म्हणजे प्लाझ्मा किंवा लिम्फ, रक्त, मांस, मेद म्हणजे फॅट, अस्थी म्हणजे बोन, मज्जा म्हणजे मॅरो किंवा नर्व्ह टिश्यू, आणि मग शेवटी येतो शुक्र धातू पुरुषांमध्ये किंवा आर्तव धातू स्त्रियांमध्ये म्हणजे रिप्रोडक्टिव्ह टिश्यू. ओके. हे धातू एका क्रमाने एकमेकांपासून पोषण घेतात. म्हणजे कसं, तर रसापासून रक्त बनतं, रक्तापासून मांस, असं पोषण होत होत शेवटी शुक्र किंवा आर्तव धातू तयार होतो. आता गंमत बघा, जर सुरुवातीच्या धातूंमध्येच समजा पचनातून तयार होणाऱ्या रस धातूतच काही दोष असेल, तर त्याचा परिणाम थेट शेवटच्या म्हणजे प्रजनन धातूवर होतो. अरे बापरे. हा एक खूप महत्त्वाचा आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे की प्रजनन क्षमता ही केवळ लैंगिक अवयवांवर अवलंबून नाहीये. ती तुमच्या पचनापासून म्हणजे रसधातू ते अगदी तुमच्या हाडांपर्यंतच्या म्हणजे अस्थिधातूच्या आरोग्यावर क्रमशः अवलंबून आहे. म्हणजे पचनातली एक छोटीशी गडबड सुद्धा इनडायरेक्टली शुक्राणू किंवा स्त्रीबीजाच्या क्वालिटीवर परिणाम करू शकते. हा विचार खूपच वेगळा आहे. अगदी अगदी बरोबर. आणि या सगळ्या प्रक्रियेवर नियंत्रण असतं त्रिदोषांचं. वात, पित्त आणि कफ यांचं संतुलन बिघडलं की धातुनिर्मिती आणि पोषणाची प्रक्रिया बाधित होते आणि त्यामुळे मग वंध्यत्व येऊ शकतं. म्हणूनच आयुर्वेद केवळ अवयवांचा विचार करत नाही, तर संपूर्ण शारीरिक आणि मानसिक प्रणालीचा म्हणजे होलिस्टिक विचार करतं. हे अगदी स्पष्ट झालं आता की आयुर्वेद कारणं किती मुळापासून शोधतं, शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर. मग या एवढ्या गुंतागुंतीच्या कारणांवर मात करण्यासाठी आयुर्वेदाची उपचार पद्धती कशी आहे? ती सुद्धा इतकीच समग्र असेल का? हो, निश्चितच. आयुर्वेदातील उपचारांचा उद्देश केवळ लक्षणं दाबणं नाहीये, तर शरीरातलं बिघडलेलं संतुलन पुन्हा व्यवस्थित करणं आणि नैसर्गिक गर्भधारणेसाठी शरीर सक्षम बनवणं हा असतो. आणि याची सुरुवात होते शोधन चिकित्सेपासून, म्हणजे शरीर शुद्धी किंवा आपण ज्याला डिटॉक्सिफिकेशन म्हणतो त्यापासून. शोधन चिकित्सा, डिटॉक्स, यात नेमकं काय केलं जातं आणि त्याची गरज काय असते? असं आहे की शरीरात दोषांचं असंतुलन आणि आपला अयोग्य आहार-विहार यामुळे आम नावाचा एक विषारी घटक तयार होतो असं आयुर्वेद मानतं. हा आम शरीरातले जे सूक्ष्म स्रोतस आहेत म्हणजे चॅनल्स, त्यात अडथळे निर्माण करतो आणि मग धातूंचं पोषण होऊ देत नाही. शोधन चिकित्सेचा उद्देश हाच, आम आणि वाढलेले दोष शरीराबाहेर काढणं आहे. अच्छा. आणि यासाठी पंचकर्माचा आधार घेतला जातो. पंचकर्म म्हणजे शरीरातील दोष बाहेर काढण्याच्या 5 मुख्य प्रक्रिया. वंध्यत्वाच्या उपचारात गरजेनुसार वमन म्हणजे उलटीद्वारे कफदोष काढणे, विरेचन म्हणजे जुलाबाद्वारे पित्तदोष काढणे, बस्ती म्हणजे औषधी काड्यांचा किंवा तेलाचा एनिमा जो वातदोषासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो, आणि स्त्रियांसाठी विशेषतः उत्तर बस्ती म्हणजे गर्भाशय आणि संबंधित अवयवांमध्ये औषधी द्रव्य पोचवण्याची एक खास प्रक्रिया, यांचा उपयोग केला जातो. ओके, म्हणजे पंचकर्म हे एक प्रकारे शरीराची अंतर्गत स्वच्छता करून पुढील उपचारांसाठी एक चांगली बेसलाईन तयार करतं. अगदी बरोबर. याने काय होतं, शरीरातील मार्ग मोकळे होतात, अग्नी म्हणजे पचनशक्ती सुधारते आणि मग आपण जी औषधं देणार आहोत ती अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात. थोडक्यात सांगायचं तर गर्भधारणेसाठी एक निरोगी आणि ग्रहणशील वातावरण तयार होतं. ठीक आहे, शरीरशुद्धी झाली, पंचकर्म झालं, यानंतर उपचाराचा कोणता टप्पा येतो? यानंतर येते शमन चिकित्सा. शमन म्हणजे काय, तर वाढलेल्या दोषांना शांत करणं आणि त्यांना संतुलित करणं. यात मुख्यत्वे औषधोपचारांचा समावेश असतो. ही औषधं शुक्रधातू आणि आर्तव धातूंना ताकद देणारी असतात, त्यांची गुणवत्ता सुधारणारी असतात आणि बीज शुद्धी करणारी असतात. ती थेट प्रजनन संस्थेवर काम करून तिचं कार्य सुधारण्यास मदत करतात.
कोणत्या प्रकारची औषधं साधारणपणे वापरली जातात? आपल्या माहितीत काही नावं आहेत? अश्वगंधा, शतावरी, गोक्षूर, कपीकच्छू, पुत्रजीवक. हो, ही काही प्रमुख औषधं आहेत जी यात वापरली जातात आणि प्रत्येकाचं कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. उदाहरणार्थ अश्वगंधा घ्या. ही एक उत्तम रसायन औषधी आहे. ती ताण कमी करते, शारीरिक बळ वाढवते आणि हॉर्मोन्सचं संतुलन साधायला मदत करते. स्त्री पुरुष दोघांसाठीही उपयुक्त आहे. शतावरी, जिला 100 मुळांची असंही म्हणतात, ती विशेषतः स्त्रियांसाठी अमृततुल्य मानली जाते. ती गर्भाशयाला पोषण देते, आर्तव नियमित करते अच्छा. आणि इस्ट्रोजनसारखे परिणाम दाखवते असं मानलं जातं. गोक्षूर हे मूत्रमार्गासाठी आणि प्रजनन संस्थेसाठी हितकर आहे. कपीकच्छू म्हणजे कौंचा बीज हे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पुत्रजीवक हे नावच सांगतं की ते गर्भधारणेस मदत करण्याच्या क्षमतेकडे निर्देश करतं. पण ही औषधं वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायची असतात. व्यक्तीची प्रकृती, दोषांची स्थिती बघून मग ठरवलं जातं. बरोबर. म्हणजे डिटॉक्सिफिकेशन नंतर या औषधांनी संतुलन साधण्याचा आणि पोषण देण्याचा प्रयत्न होतो. यापुढे अजून काही उपचार पद्धती आहे का? तिसरा टप्पा वगैरे? हो, तिसरा महत्वाचा स्तंभ आहे रसायन चिकित्सा, म्हणजे रिज्युविनेशन किंवा आपण त्याला पुनरुज्जीवन चिकित्सा म्हणू शकतो. रसायन चिकित्सा याचा नेमका अर्थ काय आणि ती कशी काम करते? रसायन चिकित्सेचा उद्देश फक्त वरवरची ताकद वाढवणे नाहीये, तर शरीरातील सर्व धातूंना उत्तम पोषण देऊन त्यांची गुणवत्ता वाढवणे, अगदी पेशींच्या पातळीवर जाऊन शरीराची झीज भरून काढणे, म्हणजे एक प्रकारचा अँटी एजिंग इफेक्ट. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि मन व शरीर यांना ताजेतवाने करणे हा आहे. उत्तम दर्जाचे धातू, विशेषतः शुक्र आणि आर्तव धातू निर्माण होण्यासाठी रसायन चिकित्सा खूप मदत करते आणि यातून नैसर्गिकरित्या प्रजनन क्षमता सुधारते. इंटरेस्टिंग. यासाठी काय वापरलं जातं? आपल्या माहितीनुसार च्यवनप्राश, सुवर्णभस्म, वटवृक्षचूर्ण, आवळा यांचा उल्लेख आहे. हो, च्यवनप्राश क्षेत्र खूप प्रसिद्ध रसायन आहे. अनेक औषधी वनस्पतींचं मिश्रण आहे त्यात. सुवर्णभस्म म्हणजे शुद्ध सोन्याचं भस्म हे अत्यंत प्रभावी रसायन मानलं जातं, पण ते फक्त तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच वापरायचं असतं. वडाच्या पारंब्यांचं चूर्ण किंवा आवळा, जो व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे आणि स्वतः एक उत्तम रसायन आहे, यांचाही वापर केला जातो. ही चिकित्सा थोडी दीर्घकाळ चालणारी असू शकते आणि ती एकूणच आरोग्य सुधारण्यावर भर देते. शोधन, शमन आणि रसायन ही आयुर्वेदाच्या उपचारांची त्रिसूत्री म्हणता येईल, नाही का? पण मला वाटतं आयुर्वेद इथेच थांबत नाही. जीवनशैलीचं महत्त्वही खूप आहे, बरोबर? तुम्ही मगाशी उल्लेख केला होता. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. खरं तर आयुर्वेद औषधांइतकंच, किंबहुना काही वेळा त्याहूनही अधिक महत्त्व आहारविहार म्हणजे डाएट आणि लाईफस्टाईल आणि मानसिक स्वास्थ्याला देतं. कारण औषधं तेव्हाच जास्त प्रभावी ठरतात जेव्हा त्यांना योग्य आहाराची आणि जीवनशैलीची जोड मिळते. हो, कारणांमध्येही याचा उल्लेख आला होता. तर मग आहारात काय बदल अपेक्षित आहेत? आहार हा पौष्टिक असावा, ताजा असावा, सात्विक म्हणजे सत्वगुण वाढवणारा असावा, पचायला हलका आणि स्निग्ध म्हणजे शरीराला आवश्यक चांगल्या फॅट्स देणारा असावा. दूध, तूप, विशेषतः गाईचं तूप, मध, ताजी फळं, पालेभाज्या, डाळी, विशेषतः मूग, सुकामेवा जसं की बदाम, अक्रोड, खजूर, अंजीर, तीळ यांचा आहारात समावेश असावा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली पचनशक्ती म्हणजे अग्नी चांगली राहील असा आहार घ्यावा. आणि काय टाळायला हवं? शक्यतो शिळं अन्न, प्रक्रिया केलेलं म्हणजे प्रोसेस्ड फूड, अति तिखट, खारट, आंबट, तेलकट, मसालेदार अन्न टाळावं. मैदा आणि साखरेचा वापर कमी करावा. विरुद्ध अन्न म्हणजे इनकम्पॅटेबल फूड कॉम्बिनेशन्स टाळावेत. विहाराबद्दल बोलायचं झाल्यास रात्री उशिरापर्यंत जागरण करणं टाळावं. दिवसा झोपणं, काही अपवाद वगळता टाळावं. अनियमित दिनचर्या नसावी. मलमूत्रादी नैसर्गिक वेगांना अडवू नये. अतिप्रवास, अति बैठे काम किंवा अति शारीरिक श्रम हे सगळं टाळावं. आणि सर्वात महत्त्वाचं, व्यसनं ती तर पूर्णपणे बंद करावीत. आणि मानसिक शांततेसाठी काय करता येतं? कारण त्याचाही परिणाम होतो असं तुम्ही म्हणालात. हो, तो एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी आयुर्वेद योगासनं, प्राणायाम आणि ध्यान यांचा नियमित सराव करायला सांगतं. काही विशिष्ट आसनं किंवा प्राणायाम आहेत का जे जास्त फायदेशीर ठरतात? हो, काही आसनं आहेत
जसं की स्त्रियांसाठी बद्धकोनासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन आणि पुरुषांसाठीही उपयुक्त असलेले सर्वाकासन, हलासन यांसारखी आसनं ओटीपोटातील अवयवांना रक्तपुरवठा सुधारतात आणि त्यांना कार्यक्षम बनवतात. प्राणायामामध्ये अनुलोम विलोम, ज्याला नाडीशोधन म्हणतात, ते त्रिदोषांचं संतुलन साधायला मदत करतं. तर भ्रामरी आणि ओंकार जपण्याने मानसिक शांतता मिळते. रोज थोडा वेळ ध्यान केल्याने काय होतं तर मनातील विचारांची गर्दी कमी होते, ताण हलका होतो आणि एकंदर सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, ज्याचा अप्रत्यक्षपणे प्रजनन क्षमतेवर चांगला परिणाम होतो. म्हणजे हे सगळं पाहता एक गोष्ट तर नक्की आहे की आयुर्वेद वंध्यत्वाकडे केवळ एका अवयवाच्या किंवा एका सिस्टीमच्या समस्येच्या रूपात पाहत नाही, तर संपूर्ण व्यक्ती, तिचं शरीर, मन, तिच्या सवयी, अगदी तुझी पचनशक्ती या सगळ्याचा एकत्रित विचार करतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आयुर्वेदातील उपचार हे पर्सन स्पेसिफिक असतात, म्हणजे व्यक्तीनुसार बदलतात. प्रत्येकाची प्रकृती म्हणजे वात, पित्त, कफ प्रधान शरीर रचना वेगळी असते, दोषांचं असंतुलन वेगळं असतं, अग्नीची स्थिती वेगळी असते, मानसिक अवस्था वेगळी असते. या सगळ्याचा विचार करून उपचार योजना तयार केली जाते. त्यामुळे एकाच समस्येसाठी 2 व्यक्तींना वेगळी औषधं आणि वेगळं पथ्य सांगितलं जाऊ शकतं. म्हणून स्वतःहून किंवा केवळ माहिती वाचून उपचार सुरू न करता अनुभवी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. हो, हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. सेल्फ मेडिकेशन नको. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की आयुर्वेद वंध्यत्वाचा विचार फार व्यापक आणि खोलवर जाऊन करतो. केवळ शारीरिक तपासण्या किंवा लॅब रिपोर्ट्सवर अवलंबून न राहता व्यक्तीच्या एकूण जीवनशैलीचा, मानसिक स्थितीचा आणि अगदी शरीरातील सूक्ष्म ऊर्जा संतुलनाचाही म्हणजे दोषांचा विचार केला जातो. उपचार पद्धतीतही शुद्धीकरण, शोधन, संतुलन, शमन, पुनरुज्जीवन रसायन आणि त्याला आधार देणारा आहारविहार व मानसिक स्वास्थ्य यांचा सुरेख मिलाफ दिसतो. हो, ही एक प्रकारे शरीराची जी नैसर्गिक गर्भधारणेची क्षमता आहे ती पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया आहे असं म्हणायला हरकत नाही. शरीरातील अडथळे दूर करून, आवश्यक पोषण देऊन आणि मन शांत ठेवून शरीर स्वतःच आपलं कार्य योग्य रीतीने करू शकेल यावर आयुर्वेदाचा मुख्य भर असतो. आता चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. आजच्या धावपळीच्या जगात जिथे अनेकदा आपल्याला झटपट उपायांची आणि क्विक फिक्सेसची सवय लागली आहे, तिथे आयुर्वेदाचा हा समग्र आणि काहीसा वेळ घेणारा दृष्टिकोन कदाचित कमी आकर्षक वाटू शकेल काहींना. पण आजच्या चर्चेनंतर हा प्रश्न नक्की विचारावासा वाटतो की खरं प्रजनन आरोग्य साधण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातल्या अगदी मूलभूत गोष्टी, जसं की आपण काय आणि कसं खातो, किती आणि कधी झोपतो, आपला ताण कसा हाताळतो, यांना महत्त्व देणं, आपल्या शरीराच्या नैसर्गिक लयीशी जुळवून घेणं हीच कदाचित सर्वात प्रभावी आणि टिकाऊ उपचार पद्धती असू शकेल का, यावर आपण सगळ्यांनीच खरंच विचार करायला हवा. खरंच हा अत्यंत समर्पक विचार आहे. अनेकदा उत्तरं आपल्या अगदी साध्या सवयींमध्येच दडलेली असतात, नाही का? अगदी. या सखोल आणि खूप माहितीपूर्ण चर्चेसाठी आपले खूप खूप धन्यवाद. आयुर्वेदाचा हा वेगळा आणि महत्त्वाचा दृष्टिकोन आज छान समजून घेता आला. मलाही या चर्चेत सहभागी होताना खूप आनंद झाला. धन्यवाद.